नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लच्छा पराठा. लच्छा पराठेमध्ये आपण आज साधा पराठा आणि मसाला पराठा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लच्छा पराठा बनवण्यासाठी मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं मीठ, 1 चमचा तेल घालून हे पीठ व्यवस्थित 1 तासापूर्वी मळून ठेवलेलं होतं. व्यवस्थित आपलं पीठ भिजलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम असं नरम झालेलं आहे पीठ. आता यामधला एक आपल्याला गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपल्याला याचा पराठा बनवायला घ्यायचा आहे. मी इथं गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे उंडा बुडवून आपल्याला लाटायचं आहे. एकदम असं पातळ लाटायचं आहे आपल्याला ह्याची पोळी. जास्त जाड नाही लाटायची, एकदम पातळ लाटायची आहे. अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. याला आता आपल्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे आपला पराठा खायला खूप छान लागतो. एकसारखं याला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला. सगळीकडे आपण तूप लावून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ घालायचं आहे थोडं थोडं करून. सगळीकडे घालायचं आपल्याला. आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला याचा रोल बनवायचा आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे रोल बनवलेला आहे. आता आपल्याला याचा गोल असा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आता हे शेवटचा भाग आपल्याला खालच्या साईडला असा दाबून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे याला. आता आपल्याला हे कोरडं पीठ लावायचं आहे याला. अशा प्रकारे आता आपल्याला याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण लाटायचं नाही आपल्याला. पराठा थोडासा जाडच ठेवायचा आहे, म्हणजे त्याचे लेयर खूप छान सुटतात आणि खस्ता पराठा होतो आपला. याला थोडं थोडं कोरडं पीठ लावून आपल्याला पराठ्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असे आत्तासुद्धा याचे लेयर्स खूप छान दिसत आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित लाटलेला आहे पराठा. आता लगेचच आपण भाजून घेऊया पराठा. सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता लगेचच आपण यावर पराठा घालून घेऊया. आता आपल्याला लगेचच पराठा पलटी करायचं नाही, खालून थोडासा शेकू द्यायचा आहे, नंतरच आपल्याला पलटी करायचा आहे पराठा. आता आपण पलटी करून घेऊया. खालून थोडासा आपला पराठा शेकलेला आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडकडून व्यवस्थित आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आता आपण याला तेल लावून घेऊया. पलटी करून घेतलेला आहे पराठा आपण.
पलटी करून घेऊया. असे मस्त लेयर सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. हा पराठा फुगत नाही आहे. असे मस्त लेयर सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता. असं मस्त दोन्ही साईडकडून आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडकडून पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असे मस्त लेयर सुटलेले आहेत असे दोन्ही साईडकडून. तर व्यवस्थित आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडकडून मस्त आपला पराठा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता असे मस्त लेयर सुटलेले आहेत. मस्त आपला पराठा भाजलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त झालेला आहे आपला पराठा. आता आपण दुसरा पराठा बनवूया. आता त्याच पिठामधला आपल्याला दुसरा एक उंडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे पहिला आपण साधा लच्छा पराठा बनवला होता. आता आपण मसाला लच्छा पराठा बनवणार आहोत. आता आपल्याला हे उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून याची एक पोळी लाटून घ्यायची आपल्याला. एकदम पातळ पोळी लाटायची आपल्याला. मी इथं पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. तर याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला तूप लावायचं आहे. व्यवस्थित तूप लावायचं आपल्याला सगळीकडे. इथं मी सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आता आपण मसाला पराठा बनवणार आहोत लच्छा पराठा. यावर थोडंसं आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे यावर थोडी भाजलेली जिऱ्याची पूड घालायची आपल्याला. थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला. यावर घालायचं थोडासा चाट मसाला. आता यावर आपल्याला एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर. तुम्हाला असा लसूण बनवायचा पराठा तर तुम्ही पीठ मळताना सुद्धा यामध्ये मसाले घालून पीठ मळू शकता. आता याला थोडंसं आपल्याला लाटण्यानं लाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिटकून बसतं आपल्या पोळीला. अशा प्रकारे आता यावर थोडंसं आपल्याला आणखीन कोरडं पीठ घालायचं आहे. आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण जशा साडीच्या मेऱ्या करतो त्या प्रकारे आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. असं आपला मस्त रोल झालेला आहे. आता याचा आपल्याला गोल उंडा बनवायचा आहे. अशा प्रकारे आणि शेवटची बाजू आपल्याला खालच्या बाजूला दाबून घ्यायची आहे. अशा प्रकारे मस्त आपला उंडा तयार झालेला आहे. आता यावर आपल्याला कोरडं पीठ घालायचं आहे. आता कोरडं पीठ घालून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पराठा. थोडं थोडं कोरडं पीठ लावायचं आपल्याला आणि पराठा व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे.
हा मसाला लच्छा पराठा खायला खूप छान लागतो. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा किंवा लहान मुलांना भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे लच्छा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता. असा पराठा बनवला तर याला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. व्यवस्थित लाटून घ्यायचं आपल्याला. लाटून घेतलेला पराठा सुद्धा आपल्याला तव्यावर घालायचा आहे. अशा प्रकारे असा मस्त दिसतोय पराठा आपला आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो. आता खालची बाजू थोडीशी आपल्याला शेकून घ्यायची आहे. आता आपण पलटी करून घेऊया पराठा. दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे. तर दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. खालची बाजू आपल्याला दुसरी सुद्धा बाजू मी शेकून घेतलेली आहे. याला आता आपण तूप लावून घेऊया. या ठिकाणी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडकडून पराठा भाजून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडकडून आपल्याला चांगला असा खरपूस व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडकडून आपला मसाला पराठा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता याचे लच्छे सुद्धा खूप छान आहे. जे पदर सुटलेले आहेत, लेयर्स सुटलेले आहेत, खायला सुद्धा खूप छान लागतो. दोन्ही साईडकडून भाजलेला आहे आपला पराठा. आता आपण काढून घेऊया. आज आपण दोन प्रकारचे लच्छे पराठे बनवलेले आहेत. साधा पराठा आणि मसाला पराठा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारचे मी लच्छे पराठे बनवलेले आहेत. असे मस्त याचे लच्छे सुटलेले आहेत, असे पदर सुटलेले आहेत, याचे लेयर्स खूप छान सुटलेले आहेत. खायला सुद्धा खूप छान लागतात हे पराठे. तुम्ही हे दह्याबरोबर, रायत्याबरोबर किंवा पनीरच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.